काय मग वाघमारे मॅडम, इकडे कसं काय? वाट चुकला की काय? वाट चुकली नाही, तुझी वाट लावायला. बापरे, या माझी वाट लावणार? तुम्हाला माहिती आहे ना, या वाघाच्या डरकाळीनं अख्खा सातारा बंद होतोय ते. तीच तरकाळी तर बंद करायची. कायद्यासमोर कुणी मोठं नाही, कुणी लहान नाही. पण आपला वायदाच आपला कायदा वाघमारे मॅडम, आणि या वाघाला जिरेबंद करण्यासाठी ना तुम्हाला 7 जन्म घ्यावं लागेल. माझं नाव पण मंजिरी वाघमारे. तुझ्यासारख्या गुंडाच्या हातात बेड्या ठोकायला 7 जन्म काय, 10 जन्म घ्यायला लागले ना तरी. चांगला आहे की मग. काय सांगताय? या बेड्या जर प्रेमाच्या असतील तर, आणि असं असेल तर मी तुमच्यासाठी 10 जन्म बी घ्यायला तयार आहे. थँक्यू सो मच. नमस्कार, सगळ्या मीडियाचे खूप खूप आभार आणि खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. या स्क्रीनवरती पाहत होतो, पण अचानक हे काय घडलं? म्हणजे या प्रोमोपेक्षा आम्हाला हा प्रोमो जास्त आवडला. आवडला असेल हक्काने टाळ्या जोडतात. आताचा सत्य आणि आधीचा सत्य याच्यामध्ये काय बदल झाला आहे? बाह्य रूपाने जरी बदलला असला तरी अंतर्मनाने सत्य तसाच आहे. म्हणजे आधी पण तो लोकांची मदत करायचा आणि आता पण तो लोकांची मदत करतो, पण त्याचा मदत करण्याचा जो मार्ग आहे, जी पद्धत आहे, ती थोडी बदललेली आहे. आणि ती बदललेली पद्धत काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला बघावं लागेल इन्स्पेक्टर मंजू. पुढील प्रश्न आहे इन्स्पेक्टर मंजू यांच्यासाठी. आधीची मंजू आणि आताची मंजू यात नेमका काय फरक झाला, बदल झाला आहे? आणि ती आधीची मंजू जशी भित्री होती ती अजूनही तशीच आहे का? फरक म्हणजे आताची मंजू जरा जास्त स्ट्रॉंग दाखवते, पण तिचा जो मूळ स्वभाव आहे ती निरागस आहे. अशी आताही निरागस, तेवढीच निरागस आहे. भाबडी आहे, भोळी आहे. लोकांबद्दल तिला तेवढंच प्रेम वाटतात, पण आता ती कायद्याने चालणारी आहे. जर समोरचा माणूस चुकला की त्याला तेवढ्याच कठोरतेने ती शिक्षा आहे, अशी मंजू लागते. यानंतर पुढील प्रश्न आहे सत्याच्या मनामध्ये आजही मंजू आहे का? तर हा काय प्रश्न झाला? राधा कृष्णापासून किती लांब गेली किंवा कृष्ण राधेपासून किती लांब गेला तरी त्यांच्यात असणारं प्रेम हे कधीच संपत नाही. आणि तसंच काहीतरी सत्य आणि मंजूचं आहे. त्यामुळं माझ्याकडनं तर प्रेम होतच आणि आहेच आहे. पण पुढचा प्रश्न मला आता मंजू तुम्हाला विचारायचा आहे, मंजूच्या मनामध्ये सत्याबद्दल राग का आहे? हा प्रश्न तर खरंच सगळ्यांनाच पडलेला आहे. राग का आहे यासाठी तुम्हाला नक्की सिरियल बघायला लागणार. पण मंजूसाठी हा सत्य मंजूचा चक्कर आता क्लोज झालाय. तिला काही वाटत नाही या सत्याबद्दल. जरी याच्याकडून प्रेम असलं तरी मंजू आता मूव ऑन झालेली आहे. आणि प्रेमाचा आणि सत्याचा तिच्या आयुष्यात लांब लांबपर्यंत काही नाही. पुढील प्रश्न सत्या. आधी पाहिलं तुमचा लुक फार वेगळा होता, पण या इन्स्पेक्टर मंजू या मालिकेमध्ये नव्या प्रवासामध्ये तुमचा लुक वेगळा दिसतोय. याबद्दल काय तुम्ही मेहनत घेतली? खूप मेहनत घेतली. ऍक्च्युली सगळ्यात जास्त मेहनत लुकवरच घेतलेली आहे. म्हणजे काय झालं, तुम्हाला किस्सा सांगतो आता. लुक टेस्ट चालू होती की आता आपण लिप घेतोय आणि आता 3 वर्षानंतरची कथा आहे, तर मग कसा लुक करता येईल वगैरे वगैरे. तर मग कॉस्ट्युम वगैरे ट्रायल झाले. मग मी त्यांना फोटो पाठवला आणि मग चॅनल मधून रिप्लाय आला की अरे हो मस्त लुक आहे, ओके आहे. मग फोटो बघितला तर मी केस विसरलेच नव्हते, मी विसरलो होतो. तर तसाच लुक ओके झाला. त्यामुळं सगळ्यात जास्त मेहनत जी लुकवर स्पेशली हेअरस्टाईलवर घेतलेली आहे. अमेरिकेवरून आम्ही बोलणार होतो हेअरस्टाईल, पण बोलवलो नाही. त्यांना वाईचं आपलं वातावरण सातारचं सोडवणार नाही. वा, म्हणजे आम्हाला खरं सत्य जसं त्याच्या आयुष्यामध्ये तसंच आम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. पुढील प्रश्न आहे मंजू तुमच्यासाठी. सत्याला अटक केली आहेस, पण प्रेमात कधी पडणार? मी हो. कधीच सत्याच्या प्रेमात मी कधीच नाही पडणार. हे आता त्याला तो समोर सांगते.
कितीही प्रयत्न कर बघूया. मी नाही म्हणणार. बघूया घोडं बी तुझं मैदान पिंटू. नक्कीच नक्कीच. पण इतका सुंदर प्रवास आपल्याला या मालिकेतून पाहायला मिळणार आहे आणि हा सुंदर प्रवास सण मराठी वाहिनीच्या माध्यमातून प्रत्येकाच्या हृदयावरती राज्य गाजवणार आहे. पण या मालिकेचा प्रमुख बिंदू आपण म्हणतो. खरं तर बिंदू म्हणजे काय? कारण बिंदूशिवाय शब्द किंवा वाक्य पूर्ण होऊ शकत नाही. तसं या मालिकेसाठी ज्यांनी खरा हातभार लावला, जे खरे या कार्यक्रमाचे म्हणजे या मालिकेचे सर्वासर्वे आहेत, अर्थातच या मालिकेचे निर्माता, आता आपण त्यांच्याशी गप्पा मारण्याची विनंती करतो. या मालिकेचे निर्माता श्री तेजपाल वाघ सर, एकत्र टाळ्या जोरदार. पण कसं आहे ना, हा बिंदू झाला. पण ज्यांच्यामुळे आपल्याला ही सुंदर कथा मिळाली, आपण ही मालिका पाहताना या कथेच्या प्रेमात तर नक्कीच पडणार आहात. पण ज्यांच्या कल्पनेतून ही कला, ही कथा उदयास आली, अशा उत्कृष्ट कथा लेखक यांना सुद्धा आपण बोलवणार आहोत. या मालिकेचे लेखक माननीय श्री स्वप्नील गांगोडे. त्या टाळ्या हक्काने जोर आहे. स्वागत आहे. खरं तर कसं असतं ना, कोणताही कार्यक्रम किंवा मालिका किंवा चित्रपट यशस्वी करण्यासाठी ना 4 खांब महत्वाचे असतात. ते 4 खांब जर स्ट्रॉंग तेवढे ताकदीचे असतील तर पुढचं येणारं प्रोडक्ट हे खूप छान होतं. आणि ह्या मालिकेबद्दल मी एक नक्की सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे सगळ्यात पहिली मेहनत आहे सगळ्या कलाकारांची, दुसरी मेहनत आहे सगळे तंत्रज्ञ, तिसरी मेहनत आहे ती म्हणजे लेखन, आणि चौथी सगळ्यात महत्वाचा खांब आपण म्हणू ते म्हणजे आपले निर्माते. एकदा टाळ्या जोर देण्यात चौघांसाठी सुद्धा होऊन जातात. धन्यवाद. आता थोडक्यात मी काही प्रश्न विचारणार आहे. तर पहिला प्रश्न मी विचारणार आहे तेजपाल सर यांना. या मालिकेसाठी लेखक, कारण की आपल्याला अजूनही आवर्जून सांगावं असं वाटतं, हे उत्कृष्ट लेखक सुद्धा आहेत. तर हा प्रश्न खास तुमच्यासाठी निवडला गेला की ह्या मालिकेसाठी लेखक ते निर्माता हा जो प्रवास होता, त्या प्रवासाबद्दल काय सांगाल? खरं तर ही लेखनाची किंवा निर्मितीची प्रक्रिया जबाबदारीची जास्त वाटते. याचं कारण असं की संवाद लेखक म्हणून मी या प्रोजेक्टशी जोडलं गेलो होतो आणि कशा पद्धतीने हे सगळं प्रोजेक्ट उभं राहिलं ती तुमचं भागच. पण वाघोबा प्रोडक्शन्स हे माझं प्रोडक्शन हाऊस आहे. मी आणि माझी आई सोबत जयंत वाघ आम्ही दोघं मिळून रन करतो आणि त्याचं मी 4थं आपण इन्स्पेक्टर म्हणून तर ती 4थी मालिका प्रोड्यूस करतोय. तर गोष्ट लिहिताना एकतर म्हणजे आता खरं तर ते लेखक आणि निर्माता एक असलं की गोष्टी असते अशी की 50 जणांचा एक सत्याच्या आठवर धावून येतो, निर्माणाचा गेला की तो 50चा 15वर येतो. एक बजेट वगैरे दिसायला लागतं. पण लेखक म्हणून ह्याला मी असं बांधून नाही ठेवत. निर्मात्याला बाजूला ठेवतो आणि लेखक म्हणून ज्यावेळेला आम्ही काम करतो तर लेखक म्हणूनच करतो. त्यामुळे पूर्ण लिबर्टी घेऊन आम्ही लिहितो आहोत. कारण कॉन्स्टेबल मंजू हा जो प्रवास आता इन्स्पेक्टर मंजूला आलेला आहे, ती लीप घेतलेली आहे आणि ती इन्स्पेक्टर मंजू झालेली आहे. तर या इन्स्पेक्टर मंजूमध्ये सुद्धा धडाकेबाज ऍक्शन आहे, तसाच तामझाम आहे. त्यामुळं इकडे जास्त जबाबदारी वाढलेली ती पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. नक्कीच. माझा पुढचा प्रश्न आहे स्वप्नील सरांना. इन्स्पेक्टर मंजू ही कल्पना तुम्हाला कशी सुचली? लेखकाचा आवाज कॉन्स्टेबल मंजू करत असताना साधारणतः त्याचे 500-550 भाग आणि हे सगळं करत असताना त्या काळात ना एक आम्ही कॉन्स्टेबल, एक महिला जेव्हा कॉन्स्टेबल असते त्यावेळेला तिची एक जर्नी या मालिकेच्या माध्यमातून दाखवली. खूप प्रॉब्लेम तिला फेस करावे लागतात. घर सांभाळणं असेल, 16 तास 18 तास ड्युटी करणं असेल आणि त्यानंतर तिचा संसार सांभाळणं असेल, अशा खूप वेगवेगळ्या पातळ्यांवरती काम करते. अशा सगळ्या जर्नीमध्ये ना एके दिवशी बातमी वाचण्यात आली होती की एका कॉन्स्टेबलने पोलीस स्टेशनमध्ये ड्युटीवर असतात. त्याचं कारण होतं की स्ट्रेस कामाचा आणि एकूण सगळ्या प्रेशरमध्ये त्यांनी हे काम. त्यावेळेला डोक्यात हा विचार आला की कॉन्स्टेबल म्हणून काम करणारी मुलगी उद्या जेव्हा इन्स्पेक्टर होती त्यावेळेला ती त्या कॉन्स्टेबलचे प्रश्न खूप सहजपणे समजून घेऊ शकते, कारण तिची जर्नी तिकडनं करते. सो त्यावेळेला हा थॉट आला की ती जर इन्स्पेक्टर झाली तर ती काय करू शकते. कालपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये स्टॅपलरच्या पिना भरणारी, पाण्याच्या बॉटल भरणारी मुलगी एका मोठ्या आमदाराला मोठ्या रॅकेटमध्ये पकडवून देऊ शकते कॉन्स्टेबल असताना.
उद्या ती इन्स्पेक्टर झाल्यानंतर किती काय काय करू शकतो. पण तिच्यासमोर सगळ्यात मोठं चॅलेंज हे आहे की ती ज्याच्यावर निश्चित प्रेम करते, जो तिचा नवरा आहे, तोच एक मोठा गुंड झालेला आहे आणि त्याचीच एक मोठं चॅलेंज तिच्यासमोर उभं केलेलं आहे की याचं साम्राज्य तुला संपवायचं. आता एक इन्स्पेक्टर म्हणून ती मुलगी ज्याचं नितांत प्रेम आहे, ती प्रेमाला महत्व देणार आहे की कर्तव्याला महत्व देणार आहे, त्याची ही गोष्ट असणार आहे इन्स्पेक्टर म्हणजे. तेव्हाच हा थॉट डोक्यामध्ये डेव्हलप झाला. वा, खरं टाळ्या जोरदार. कारण की लेखकाच्या कल्पकतेतून आलेली कथा ही प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचते, ही सुद्धा एक खूप मोठी बाब असते. पुढचा प्रश्न आहे देशपांडे सर यांना, निर्मितीतील प्रक्रियेतील फरक काय? कारण की एक नवीन चॅलेंज तुम्ही स्वीकारलं आणि अगोदरच या मालिकेचं एवढी गाजावाजा झालेला आहे, एवढी लोकांच्या मनामध्ये उत्कंठा दाटून झालेली आहे, कधी मालिका पुन्हा आम्हाला पाहायला मिळणार आहे नव्या रूपात. तर ती प्रक्रिया काय होती? नाही, खरं तर मी मगाशी म्हटलं तर त्याप्रमाणे की या मालिकेची निर्मिती करणं आणि कमी कालावधीमध्ये करणं ही खूपच जबाबदारीची आणि खूप काय म्हणूयात अवघड प्रक्रिया होती. पण म्हणजे आता काय म्हणूयात, सातारचंच पाणी आहे, याच पंचक्रोशीत वाढलेलं आहे, त्यामुळे कुठलंही काम आलं तरी ते धडाक्यात करायचं आणि विनासायास करायचं हा हक्कंड असल्या कारणाने कदाचित ती जबाबदारी माझ्या अंगावर पडली. आणि खूप कमी कालावधीमध्ये, जसं की तुम्ही आता या लोकेशनवर आहात, तर हा बंगला असेल, तर पोलीस स्टेशन तुम्ही आता सगळेजण इथून जाऊन पाहाल, पोलीस स्टेशन हे सगळे 10 दिवसामध्ये सगळं उभं गेलेलं गोष्टी आहेत. आणि जबाबदारी जास्त याची वाटते निर्मितीची की सन मराठीचा जो ऑडियन्स आहे, प्रेक्षक आहे, तो ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये इतका लॉयल आहे या वाहिनीची की त्यांना त्यांच्या कॅरेक्टर्सचं जरा जरी काही हल्लं किंवा ते त्यांचं जे प्रोडक्शन व्हॅल्यू आहे तशी जर जरा जरी ती हल्ली तरी ते लगेच रिॲक्ट होतात सोशल मीडियावर म्हणा तिकडं. त्यामुळे पहिली तर जबाबदारी ही आहे की आधीची ती मंजू होती ती आता बदललेली इन्स्पेक्टर मंजू झालेली आहे, तर सगळंच एक स्टेप वरती असेल निर्मितीपासून सगळं. त्यामुळे ती काळजी घेतली जाईल आणि तुमच्या माध्यमातून मी सन मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना हे सांगू इच्छितो की आता इन्स्पेक्टर मंजू ही अपग्रेड झालेली मालिका आहे. ती ते जे अपग्रेडेशन आहे ते सगळ्याच लेवलवर तुम्हाला पाहायला मिळेल. पात्रांच्या बाबतीमध्ये दिसेल, लोकेशनच्या बाबतीमध्ये दिसेल आणि ऑफकोर्स कथेच्या बाबतीमध्ये पण. कारण कथेच्या बाबतीतला एक ट्विस्ट सगळ्यात महत्वाचा हा आहे की सत्य आणि मंजू आता वेगळे झाले. ते लग्न झालं होतं आणि ते वेगळे का झाले, कोणत्या कारणामुळे झाले, याही गोष्टीचा उलगडा या मालिकेतून होणार आहे. बरोबर, कारण की 3 वर्ष लीप आपण घेतलेली आहे आणि 3 वर्षानंतर पुन्हा काय घडणार आहे हे पाहण्यासाठी सगळे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. माझा पुढचा प्रश्न आहे सोपे सरांना, इन्स्पेक्टर मंजूमध्ये काय वेगळं पाहायला मिळणार आम्हाला? तेजपालने तर ते ऑलरेडी सगळं मुद्दे कव्हर केले आहेत, पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे कालपर्यंत बुजलेली मंजू आज एवढ्या स्ट्रॉंगली डील करणारे प्रत्येक सिच्युएशनची आणि प्रत्येक गोष्टीची. आपण समाजामध्ये पाहतो की अशा बऱ्याचशा मुली जे कामावर जात असताना बऱ्याच पद्धतीचं त्यांना दाबण्याचा प्रयत्न सगळ्या ठिकाणी होतो, केला जातो. पण आपली मंजू आता तशी राहिलेली नाहीये. जिला टू व्हीलरही चालवता येत नव्हती की आता बुलेटवर आपल्याला दिसणार आहे आणि इन्स्पेक्टर म्हणून त्या रॉकिंग स्टाईलने ती अख्खी मालिकाला हे करणार आहे, कव्हर करणार आहे. आणि सत्यासमोर ते खूप मोठं चॅलेंज आहे की तिचं मन जिंकायचं आहे, त्या मंजूचं मन जिंकायचं आहे, ते आता पूर्णपणे बदललेलं. म्हणजे याच्यामध्ये थोडक्यात होतं असं की माणसाच्या आयुष्यामध्ये निश्चित प्रेम करताना त्याच्या आयुष्यात बदल घडतो किंवा प्रेमामध्ये विश्वासघात झाल्यावर त्याच्या आयुष्यात बदल घडतो. हा या दोघांपैकी एक मधला महत्वाचा ट्विस्ट आहे ज्याच्यामुळे मंजूच्या आयुष्यात खूप गोष्टी बदललेल्या आहेत आणि सत्याला आता ते प्रूव्ह करून दाखवायचं आहे की आजही काही बदललेलं नाही. त्याची हे सुंदर अशी प्रवासाची गोष्ट. हा प्रवास कधी सुरू होतो असं झालं आम्हाला सुद्धा. म्हणजे इन शॉर्ट या मालिकेमध्ये ऍक्शन, थ्रिलर, कॉमेडी, रोमॅन्स हे सगळंच पाहायला मिळणार आहे. म्हणजे संपूर्ण तडका या इन्स्पेक्टर मंजू या मालिकेत पाहायला मिळणार आहे. आता मी भरपूर प्रश्न विचारले, थोडा आता मी थांबतो कारण इतक्या लांबून हे सगळे आपले मित्र भेटायला आलेले आहेत. कारण मी पाहुणे म्हणणार नाही बरं का, आपल्या घरचेच आहे. माया पॅरिस मध्ये किती कॉन्फरन्स चालू आहे आणि माया सगळ्यांनी असं होईल. हा
समजायला नमस्कार आहे. वाईट समजायचं स्वागत आहे माया पॅलेस मध्ये. इन्स्पेक्टर कॅश आत्ता बरोबर. मम्मी साहेब म्हणजे हे त्या तव्या याच्यासाठी. आता मी विनंती करतो आपल्या सर्वांना की आपले प्रश्न आपण त्यांच्यासोबत शेअर करू शकता, त्यांना विचारू शकता. विचारा बिनधास्त विचारायची काय विचारायचं आहे. हॅलो मायाताईने मला प्रश्न आहे की सत्या आणि मंजू जेव्हा एकत्र येणार तेव्हा कसं टॅकल करणार तुम्ही त्यांना? लईच अवघड प्रश्न विचारला बघा तुम्ही. खरं तर नाही विचारायला पाहिजे होता, पण आता तुम्ही पाहुणे आहेत ना, त्याच्यामुळे जाऊया. कसं आहे काय म्हणला तुम्ही, शब्द काय वापरला? केलं काय केलं टॅकल कसं करणार? हा की आता कसं सांगायचं तर माझ्या शेवटच्या सासा पकडू मी टेकल करत राहणार. म्हणजे मी पार टेकले, यांचं काही एकल होऊ देणार नाही. कळलं का? सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना नवीनसाठी खूप खूप शुभेच्छा. आता इन्स्पेक्टर मंजू नव्या रूपात येते आहे, पण आपण प्रोमोमध्ये पाहिलं की सत्या आणि मंजू दोघेही वेगळे झाले. तर काय सध्या शोध मोहीम सुरू आहे का सत्यासाठी नवीन मुलीची, की सत्या स्वतः शोधतोय की तुम्ही शोधताय नवीन मुलगी, काय कसं एकंदरीत? आता माझ्या लेकरासाठी कोकरासाठी वाघरासाठी मीच पोरी शोधणार ना. पहिलं कसं ती ऍक्सिडेंट झालं, आता 1760 कोटी फक्त माझ्या सत्तानी बोट ठेवलं का विषय संपला. एवढंच. विचारा आपण काय विचारायचं बिनधास्त विचार. बरं सत्याला सुद्धा माझा प्रश्न आहे की सत्या मम्मी साहेबांना कसं तू रेडी करणार आहेस? कारण तुझ्या मनात तर मंजू आहे, सो कसं तू त्यांना रेडी करणार आहेस? आता मम्मीला रेडी करायचा प्रश्न नाही आहे, वाघमाऱ्यांना रेडी करायचा प्रश्न. आधी वाघमाऱ्यांना रेडी करतो, मग सगळे रेडी होतात. कसं आहे कळलंच तुम्हाला आता मालिकेत कोण कोणाला रेडी करतंय नाही करतंय सगळं करतंय. हळूहळू समजा करणार ते फक्त बघत राहावं. बरोबर आहे का सत्या? कॉन्स्टेबल मंजूची आधीतून सिरियल झालेली आहे आणि आत्ताचं जर नवीन पर्व जे आहे त्यामध्ये नेमकं आता काय बदल तुम्ही आता अनुभवणार आहे, आता काय सांगाल याची? आताचा जो नवीन बदल असणार आहे. जसं मी मगाशीच म्हणालो की 3 वर्षाचा लेप आपण घेतोय आणि मग 3 वर्षात आयुष्यात आपल्या पर्सनल आयुष्यात पण इतक्या गोष्टी बदलतात. तसंच मालिकेतल्या पात्रांमध्ये होणारे बदल, त्यानंतर त्यांच्यातल्या सिच्युएशन मधले होणारे बदल आणि त्यांचे होणारे अपग्रेडेशन, हे सगळं बघायला तुम्हाला मिळणार आहे. आणि जसं आता तेजपाल सर म्हणाले तसंच प्रत्येक गोष्ट म्हणजे ऍक्शन असेल, रोमॅन्स असेल, ड्रामा असेल, ही प्रत्येक गोष्ट अपग्रेड होणार आहे. तर आता ती गोष्ट मी सांगू शकत नाही, काही गोष्टींना मी बांधलेला आहे, पण तुम्हाला जो एक्सपिरियन्स येत होता कॉन्स्टेबल मंजू मधून त्याच्यापेक्षा नक्कीच अपग्रेडेड एक्सपिरियन्स इन्स्पेक्टर मंजू मध्ये मिळेल याची गॅरंटी. सगळी तीच टीम आहे. काही नवीन कलाकार सुद्धा या मालिकेमध्ये जोडले गेलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं पात्र म्हणजे आपले पप्पा प्रभाकर सुर्वे यांना मी बोलत होतो. ते मम्मीच्या धाकामुळे वरून खालती आलेच नाही. प्रभाकर, त्यानंतर जयदीप म्हणजेच प्रभाकर सुर्वे अर्थात अजय तपकिरे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. अजय सर, त्याचसोबत शिवराज म्हणजेच जयदीप वर. यानंतर मम्मीच्या सवी कवी, ऍक्च्युली फार जणांना माहिती आहे नाही मला माहित नाही, पण विद्या सावळे ज्या मम्मीच्या भूमिका करतात त्यांच्याच जुळ्या मुली या सवी कवीचा रोल परफॉर्म करतात. तर नेहा आणि गीता यांना स्टेजवर मी बोलवतो, सवी आणि कवी. यानंतर सगळ्यांना जे अपग्रेडेशन मध्ये कॅरेक्टर दिसणार आहे त्याच्यात सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर म्हणजे बलमा.
तर बलमा आता माननीय बलमा झालेला आहे. तर तो माननीय का झालाय, कशासाठी झालाय हे सगळं तुम्हाला कळेल. तो बलमाचा लुक आता सगळा चेंज झालेला आहे. बलमा आता हाच माणूस झालेला सत्याचा आणि तो नगरसेवक झाला. कसा नगरसेवक झाला त्याची ही गोष्ट आहे. त्याचं लग्नही झालेलं आहे आता. त्याचं चवीवर प्रेम आहे आणि चवी कवीमध्ये कुणाची लग्न झालंय तो पण एक ट्विस्ट या मालिकेतून बघायला मिळणार आहे. त्यानंतर पप्पू शेठ, पप्या हा मंजूचा मानलेला भाऊ होता. त्याची चहाची टपरी होती, पण तो आता खूप मोठा माफिया झालेला आहे. वाळू, खडी, वीट सबका बिझनेस करेगा ये पप्पू शेठ, असं त्याचं ते डायलॉग आहे. आणि पप्या आहे. त्याच्यानंतर आपण मंजू घरात मंजूची जी बहीण आहे लाडकी अमरी, तर अमृताला आपण बोलूयात. सगळी पात्र 3 वर्षात गोष्टी बदललेल्या आहेत. अमृताचं आता लग्न झालेलं आहे, पण जी सगळ्यांना सडेतोड बोलणारी आमरी आहे तर लग्नानंतर काय कॅरेक्टर चेंज झाले हेही बघायला मिळेल. तिच्या नवऱ्याची भूमिका करणारा इम्रान इथं आलेला, इम्रानला बोलूयात. समीरचा रोल तो करतोय आणि हेही एकदम ट्विस्ट आहे कथेमध्ये की हे कॅरेक्टर अचानक कुठून आलं आणि ते का आलं आणि कसं आलं हेही तुम्हाला पाहायला आवडेल. पोलीस स्टेशन हा मंजूचा एक वेगळा परिवार आहे आणि त्या परिवारातली भारती मावशी या इन्स्पेक्टर मंजूच्या प्रवासात आहे. हेड कॉन्स्टेबल भारती या भवानीनगर पोलीस ठाण्याची मुख्य अंमलदार आहे आणि त्याचसोबत काही नवीन सुद्धा लोक या पोलीस स्टेशनमध्ये जोडले गेलेले. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कॉन्स्टेबल रील स्टार मयुरी हे एक नवीन पात्र आहे, जी कॉन्स्टेबल आहे आणि ती रील स्टार सुद्धा आहे. त्यामुळे चौकीत कुठली कंप्लेंट लिहून घ्यायची आहे ती आधी रील बनवते, ती व्हायरल करते कोणाचं काही चोरीला गेलेलं असेल तर, आणि मग इन्फॉर्मेशन मागवते, असं तिचं एक कॅरेक्टर आहे. त्यासोबत भंडारे म्हणून सिनियर भंडारे सर म्हणजे हा, आणि अजून एक महत्वाचं पात्र आहे सुभाष पडवळ कॉन्स्टेबल, यांची एक वेगळी ओळख खाली तर या मालिकेमध्ये मला लेखनाची जबाबदारी थोडीशी कमी व्हावी आणि निर्मितीची जबाबदारी जास्त असल्या कारणानं माझ्याबरोबर सहसंवाद लेखक म्हणून सिद्धांत बेलवलकर हा काम करते. त्याचं सुभाष पडवळाचं पात्र आहे. आणि अजून दिग्दर्शनाची टीम 29 तारखेलाच टेलिकास्ट असल्या कारणानं ऍक्शन सिक्वेन्सचं शूट राहिले, त्यामुळे ऍक्शन सिक्वेन्सचं शूट करतात. पण प्रातिनिधिक स्वरूपात मी प्रोडक्शन मधले जे सगळी टीम आहे त्यांना बोलवतो. सुहास चौधरी कार्यकारी निर्माता वाघाव प्रोडक्शन, शैलेश अवघडे निर्मिती प्रबंधक या. त्याच्यानंतर हे घर, या घरात खोपडे कुटुंबाचं एक घर आहे आणि दोघेही आई वडील शिक्षक, पण मुलगा त्यांनी कसा घडवला तर महाराष्ट्रात PSI ला प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या मुलीन खोपडे सरांचं हे घर आहे. आणि अशा पद्धतीने कॉन्स्टेबल मंजू पासून इन्स्पेक्टर मंजूचा जो प्रवास झालेला आहे आता या मालिकेचा, तर इथे आम्हाला आम्ही पोलिसांच्याच कुटुंबाशी परत जोडलं गेलेलो आहे. तर इतका हा सगळं प्रेम आम्हाला मिळतं. मी आपल्याला बोलवतो, खोपडेबाईंना बोलवतो, गुरुजी असतील तर त्यांनी यावं. ज्या माऊलींनी अधिकारी घडवले ते त्या या नंबर. त्याचसोबत खरं तर आभार मानायचे म्हणजे सातारा जिल्हा पोलीस यांचेही खूप आभार, कारण ज्या पद्धतीने त्यांनी पहिल्या दिवसापासून आता या नवीन प्रोजेक्टला सुद्धा सहकार्य केलेलं आहे, तसं तर महाराष्ट्र पोलीस सगळ्यांचेच आभार की पोलिसांच्या जीवनावरची मालिका करताना त्यांच्या व्यथा काय आणि त्यांना येणारे प्रॉब्लेम काय हे सुद्धा, त्यांच्या कुटुंबाच्या काय अडचणी असतात हेही मांडण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. आणि अशी आशा करतो की तुम्हाला नक्कीच ही मालिका आवडेल. आणि सन मराठीवरची सगळ्यात फेवरेट ही मालिका आहे, पण आता 1 नंबरला ही मालिका येईल अशा पद्धतीचं काम पूर्ण टीम करेल अशी आशा व्यक्त करतो आणि सगळ्यांनी